हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज सकाळची सुरुवात झालेली आहे. अशा कृष्णासोबत त्याचे दोन मामा आलेले आहेत, पवन आणि विराज. विराज तर तुम्हाला माहीतच आहे कोण आहे, खालच्या काकीचा मुलगा आहे, म्हणजे रुपाली काकीचा मुलगा आहे. आणि पवन म्हणजे शीतल काकींचा मुलगा आहे. तर ते दोघंजण आले खेळायला. आणि आज आहे घटस्थापना, आणि घटस्थापना मी आज खाली जाणार आहे कारण की पूजा वगैरे मम्मीला काहीतरी करू लागणार आहे. तर तिथलाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता घर काय आपलं एवढं मोठं नाही आहे, पण त्यातल्या त्यात थोडं का होईना पण सगळं व्यवस्थित करूनच सगळं बसवावं लागणार आहे. तर मग कृष्णाचं सगळं माझं आवरून झालेलं आहे. आता आम्ही खाली जाणार आहे. तोपर्यंत कृष्णासोबत हे दोघंजण लागले खेळायला. आता मी पाय धरून ठेवणार पाय सोडणार नाही. हात पण धरून ठेवणार. आता काय करणार? गँग पण त्या दोघांच्या सोबत इतका छान खेळतो ना, म्हणजे कोणी पण असू दे, पण इतका छान तो खेळतो की नाही, खूप छान त्या दोघांच्या सोबत तो खेळत असतो. आता मम्मी येईल, मम्मी आली ना मग जाईन, कारण की पायऱ्याच्या आहेत की नाही, पायऱ्यांमुळे की नाही खाली पण जाता येत नाही मला, म्हणजे पायऱ्या एकदम अशा उंच उंच टेकड्यावर असल्यामुळं. काय गे मम्मी, थांब. काय मम्मी आले दूध दूध हे नाही जात, सगळ्यासनी जातोय. आई लागली तर धुणं घालायला काकींच्या गच्चीवर, म्हणजे दिसत नाहीत ना काय. मम्मी आल्या दूध घेऊन आता, आणि आता जेवण पण मी खाली करणार आहे, तिला माहीतच नाही. ती दूध घेऊन वरती आल्या. आता मी खाली जाणार आहे, तिला ती बाळाला घेईल. आता पायऱ्या तुम्हाला दाखवायचं होतं, पायऱ्या किती रिस्क आहेत. ती इथनं जायला पण येत नाही, त्यामुळं का नाही मी काय पोराला घेऊन जातच नाही, हिलाच घ्यायला लावते. जास्तच रिस्क आहे. तो वर अशा वर चढत, ह्या जरा बऱ्या म्हणायच्या, पण चढताना वरती का नाही त्या दोन जास्तच उंच आहेत अशा, त्यामुळे तिथं चढायला पण येत नाही. तोंडात नाही बोट घालायचं. हात बांधून ठेवलं ते तोंडाचं बोट कधी मन आणि विराज ना खाली गेलेले जेवायला. आता का नाही मम्मी पण आले, त्यामुळे मी पण खाली जाणार आहे. आणि खाली गेल्यावरचा मी खालचा व्हिडिओ तुमच्यासोबत ना शेअर करते. कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा, मम्मीचं आवरायचं आहे, कारण की मम्मी बोलली की संध्याकाळी म्हणजे 11 वाजेपर्यंत मुहूर्त आहे, म्हणजे घट जे बसवायचे असतात ना तर ते 11 वाजेपर्यंत बसवायचे. तर त्यामुळे मम्मी बोलते की संध्याकाळी 4 वाजता वगैरे असं मी बसवेन. मग म्हणलं, मग अगोदर म्हणलं मग मला सांग, म्हटलं म्हणजे मी खाली येते त्यावेळेस, म्हणजे तुला काहीतरी करू तरी लागते. त्या ह्यानं म्हणलं तुला थोडीशी मदत तरी होईल. आणि मग संध्याकाळी मग 4 वाजता मग तुमच्यासोबत मी खालचा व्हिडिओ शेअर करते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की पुढचा पहा. शर्ट खाली कर. कोणाचं नाही तुम्ही आता बसेल. आता कशा 4 वाजता बसला.
आता हे नवीन घराचं काम कुठंपर्यंत आले तर खालचा स्लॅब झालेला होता आणि वरचा स्लॅब ठोकायचं चालू होतं, म्हणजे जे प्लेटा वगैरे बसवतात ना ते काम चालू होतं. तर तेच मी तुम्हाला इथं दाखवते. आणि नंतर मी खाली आलेली होती आणि आल्यावरती ना आजीने कृष्णाला घेतलेलं होतं आणि मम्मी लागलेली इथं सगळं देवाचं सगळं साफसफाई करून ना सकाळी निम्मी साफसफाई केली ती. देव वगैरे सकाळी सगळे घासलेले होते आणि 12 नंतर काही देव पुजत नाहीत म्हणून तिनं काही केलंच नाही. आणि नंतर मग 4 वाजता 4च्या पुढं मग ती मला घेऊन आली खाली आणि मग तिथून पुढं मग तिनं चालू केलं. तर अभिषेक वगैरे असा घातलेला होता, घालायचा होता आणि नंतर मग अभिषेक घालून मग ती पुढं घट वगैरे बसवणार होते. तिची तर सकाळपासून एवढी धावपळ चाललेली होती, कारण की वरती माझं पण बघायचं, मला जेवण वगैरे वरती आणून द्यायचं, परत खाली सगळ्यांचं बघायचं, खालचं जेवण वगैरे सगळ्यांचं झाल्यानंतर ती भांडी वगैरे घासणे म्हणा किंवा इकडं तिकडं फरशी पुसणे, धुणे काढणे, म्हणजे पाऊस तर अशी मज्जा घेतोय ना ती बोलायचं कामच नाही. पाऊस असा यायला लागला परत आणि कपडे पाऊस उघडलाय म्हणून कपड्यांनी परत वाळाय घातली तिने आणि परत आणि डबल पाऊस, म्हणजे तिची नुसती धावपळ चालू होती. त्यामुळे थोडासा उशीर झाला तिला सकाळी, म्हणून तिने सकाळी देवपूजा केली नाही. म्हणली 4च्या पुढं आणि मुहूर्त आहे आणि मग तिथून पुढं मी करेन. मग पटपट कामाला लागलेली होती ना. मम्मी लागले देवाचं सगळं करायला, घट वगैरे बसवायला. तर मग आता काय तिला म्हणलं की तू घट बसव, देव पूजा वगैरे कर व्यवस्थित, आणि मी ती स्वयंपाक करते. इकडं का नाही चहा करून ठेवलाय कामगारांना आणि दूध उकळवायला ठेवले आणि बाकीचं काय असेल तर स्वयंपाक की नाही मी करणार आहे. आणि तर मग तिला तिकडं ते चाललंय. कृष्णा बसलाय आजीपाशी, आता त्याच्या पंजेपाशी बसलाय, मग ती त्याला बघते आणि मी इकडे स्वयंपाक करते. आता खूपच दिवसातून मी स्वयंपाक करणार आहे. आता कसं होतं काय होतं माहीत नाही, पण करणार आहे. ठीक आहे, असते मला पण थोडीशी का होईना पण सवय लागली पाहिजे की बाबांनो बाळाला बघत बघत स्वयंपाक वगैरे करणं, कारण की आष्टीला गेलो ना सुद्धा मला तेच करायचं, बाळाला बघत बघत स्वयंपाक करणार. तर ठीक आहे, चला. कृष्णाला घेऊन ना मामा होत आणि तो ना पोस्टर हसत होता. कृष्णा आय टाकलो. खाली म्हणजे खाली रसा पडतो. समीक्षा बाळाला मोबाईल दिलता, लय मार दिला बाळाला मगाशी, माहित आहे का? इकडे तुला सांगते, मोबाईल घेऊया का बाळाकडनं मोबाईल घेऊया का? हा चांगलं आहे ते. होय, आस्तूर नाही, ती एकच आहे, दोन्ही पण आता आहे आस्तूर. हा ते एकच आहे. काय करते होय का? काय मम्मीचा दंगा म्हणजे. आणि इथं मम्मीची सगळी अशी छान देवपूजा झालेली होती, घट वगैरे बसून. आणि मी छान असा एक व्हिडिओ केलेला आहे, कारण की घर जरी छोटं असलं तरी देवाची जशी आपण पाठपूजा करतो त्यामुळे शोभा खूप वाढते. तर मम्मीचं एक तरी काम झालेलं होतं आणि माझं काम राहिलेलं होतं, ते म्हणजे स्वयंपाक करायचं. ते मी स्वयंपाक करत होते आणि पावट्याची आमटी इथं केलेली होती. आणि आज ना मी पहिल्यांदाच ना भरलेली कारली करणार होते, म्हणजे भरलेली कारली कशी असते ते मला माहीत पण नव्हतं, पण मम्मीनं आणि आजीनं सांगितल्यावरती मी तसं ते करत होते. आणि नंतर ना आमटी इथं शिजलेली होती. मग तसं जरी इथं मी फास्टमध्ये दिसत असले तरी ना अधूनमधून मी कृष्णाला सुद्धा बघत होते, कारण की सुद्धा त्याला फिडिंग करून मग बाकीचं सगळं काम करायचं होतं. मम्मी हाताखाली देत होती इकडं तिकडं, तिचंही निम्मं काम चाललेलं होतं मला हेल्प करायचं, आणि माझंही काम चाललेलं होतं की स्वयंपाक पटापट आवरायचा. आणि ना खूप दिवसातून करत होते तर त्यामुळं, आणि त्यात म्हणजे गॅस खाली आहे आणि मला तर गॅसवरती असल्याशिवाय स्वयंपाक करता येत नाही, पण तरी पण त्यातून न केलं. आणि इथं पप्पा आलेले होते, पप्पांच्यासाठी चहा ठेवलेला होता. आणि चहा ठेवल्यानंतर ना पप्पा लागलेले कृष्णासोबत खेळायला, कारण की त्यांचं आलेलं, मी जर खाली असेल ना तर मग पप्पा आलेलं म्हणजे सगळं आवरून त्यांचं फ्रेश वगैरे होतात आणि मग नंतर कृष्णासोबत ना खेळत बसतात. तर त्यामुळे ते खेळेपर्यंत चहा पण इकडं शिजलेला होता, मग त्यांना तो दिला. आणि नंतर बाकीचं जे कामाचं होतं ना माझं ते सगळं करून घेतलं. आणि मसाले भात करायचा ठरलेला होता, आणि सोयाबीनचा मसाले भात ना आमच्या घरात सगळ्यांना प्रचंड आवडतो बरं का, फक्त पप्पा सोडून बाकी सगळ्यांना खूप आवडतो. आणि ना मी तर कारली करायला घेतलेली होती. आता कारली करण्या अगोदर काय करायचं माहिती आहे का,
कारली चिरून घ्यायची, त्यातला आतला गाभा काढायचा आणि गाभा काढल्यानंतर ना त्याला मीठ लावून सोडून द्यायचं आणि नंतर ना ते स्वच्छ धुवून घ्यायचं 20 मिनटानंतर. ते पिळून काढल्यानंतर ना त्याचं सगळं कडवटपणा निघून जातो. आता मी जे मसाला जो घरगुती केलेला होता तो म्हणजे का नाही, खोबरं, शेंगदाणं, लसूण, आलं आणि तीळ आणि जिरे हे सगळं भाजून घ्यायचं आणि मस्तपैकी त्याचं वाटण करून घ्यायचं. वाटण केल्यानंतर ना आपले सगळे जे घरातले मसाले असतात ना ते टाकायचं. थोडीशी हळद, लाल मिर्च पावडर टाकायची, त्यामध्ये धना पावडर टाकायची आणि आपल्या घरातला जो मसाला आहे ना तो एक टाकायचा, कोणताही तुमचा काळा मसाला वगैरे असेल तो टाकून द्यायचा आणि घरातली आपली जी चटणी असते की नाही आपण जी आमटीला वापरतो ती चटणी टाकून द्यायची आणि वरून कोथिंबीर द्यायची आणि ते सगळं मी त्या कारलीमध्ये भरून घ्यायचं आणि ते कारली ना असे कढईमध्ये की नाही ते असे भाजून घ्यायचे थोडे, एक 5 ते 10 मिनटं की नाही त्याला असं भाजून घ्यायचं. वरून का नाही प्लेट वगैरे झाकून घ्यायची, कारण की ते ना प्लेट झाकली की छान असं तेल त्याला सुटलेलं असतं आणि छान मसालाही भाजतो. आणि नंतर ना एक 5-10 मिनटानंतर मग सारखं उघडून बघायचं आणि उघडल्यानंतर की नाही परत आणि त्याला हलवायचं, कारण की खालून ते करपलंसुद्धा नाही पाहिजे. आणि जो राहिलेला आपला मसाला आहे की नाही तर तो मसाला इथे टाकून घ्यायचा. आता माझा मसाला थोडा जास्तच झालेला होता म्हणून मी थोडासाच मसाला टाकला आणि त्यामध्ये पाणी टाकून दिलं. पाणी तर गरम करून आपल्याला टाकायचं आहे आणि वरून कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आणि ना त्यावरती प्लेट झाकून त्याला शिजवायला ठेवायचं. आणि दुसरीकडे मी उडदाचे पापड तळून घेतले, कारण की एकाबरोबर दुसरं पण काम करायचं होतं. आणि इकडे बघू शकता आपलं कारली किती छान असं दिसत आहे आणि ना त्यात थोडंसं शिजलं नव्हतं म्हणून त्यामध्ये पाणी टाकलं आणि नंतर शिजल्यानंतर ना काहीसं असं दिसते. तर आता हे संध्याकाळच्या जेवणाचं आमचं ताट आहे. तर ना आता मी खालून वरती आले आणि जेवण वगैरे झालं, मम्मीनं भांडी वगैरे घासली आणि ना कृष्णा इथं झोपलेलं आहे, त्याला आता पाळणा द्यायला लागले. आणि ना कारल्याची पहिल्यांदाच ते भरून कारलं केलेलं होतं, इतकं छान झालेलं होतं ना, तुम्हीसुद्धा ती नक्की रेसिपी बघू शकताय. खूपच छान कारलं झालेलं होतं बरं का. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.